पुणे रक्त नमुने फेरफार प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईनं स्वतःचं रक्त दिल्याची कबुली दिलेली आहे। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हा कट रचल्याचं तपासातनं आता उघड झालेलं आहे। शिवानी आणि विशाल हे दोघेही ससून रुग्णालयात अपघाताच्या दिवशी उपस्थित होते, तर अपघाताच्या वेळेला मुलगाच गाडी चालवत असल्याची कबुली आई-वडिलांनी दिलेली आहे। सध्या शिवानी अग्रवालला फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि विशाल अग्रवालला लष्कर पोलीस स्टेशन कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आज इथूनच या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाईल। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची समोरासमोर बसवून पुणे पोलिसांची गुन्हे शाखा चौकशी करणार आहे। अल्पवयीन मुलाच्या आईनंच रक्त दिल्याची आता कबुली दिल्याचं समोर येतं आहे। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी या सगळ्या प्रकरणी कबुली दिल्याचं समोर येत आहे। आज या दोघांचीही समोरासमोर चौकशी देखील केली जाणार आहे। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांची आज चौकशी करणार आहे। शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी कट रचल्याची कबुली दिल्याचं देखील समोर येतं आहे। त्याचबरोबर ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये सुद्धा तपासादरम्यान काही महत्त्वाचे खुलासे होत आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली जाणून घेऊया आपण। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, काय नेमकी अपडेट? विशाल, जर आपण बघितलं तर आज शिवानी अग्रवाल आणि जर आपण विशाल अग्रवाल बघितलं, या दोघांनाही समोरासमोर बसून या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न अर्थातच इंट्रोगेशन यांचं होणार आहे। त्याचबरोबर यांना आज कोर्टासमोर देखील हजर केलं जाणार आहे। काल जेव्हा अटक झाली त्यानंतर जर आपण बघितलं तर आज त्या दोघांनाही विशेष न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। अर्थातच सुट्टीचं कोर्ट असणार आहे आणि बरेच प्रश्न पोलिसांच्या मनात आहे। ज्या पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये जाऊन ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी आईचंच ब्लड सॅम्पल या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, याची देखील कबुली आता पोलिसांना मिळालेली आहे। आणि त्याचबरोबर इतर ते जे 2 ब्लड सॅम्पल्स होते ते नक्की कोणाचे होते असे वेगवेगळे प्रश्न पोलिसांसमोर आहे आणि याची उत्तरं पोलिसांना हवी आहे। आणि त्यामुळेच पोलिसांनी जर आपण बघितलं तर शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर आज त्यांना अटक दाखवण्यात आलेली आहे। अनेक प्रश्न आहेत, कारण शिवानी अग्रवाल गेले काही दिवस फरार देखील अर्थातच घरात नव्हती। पोलीस सातत्याने त्यांच्या संपर्कात होते आणि त्यानंतर शेवटी पोलिसांनी शिवानी अग्रवालला देखील अटक केलेली आहे। त्यामुळे आता कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बघूया आपण पोलिसांच्या तपास आणि चौकशीमधनं नेमक्या कोणकोणत्या अजून गोष्टी समोर येतात ते। मिकी, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।